याच मुसळधार पावसामुळे भांडूपमध्ये दरड कोसळलेली आहे। हनुमाननगर परिसरातील बाबूराव पाटील कंपाऊंड इथे ही दरड कोसळली आहे। दरड कोसळल्यामुळे घरातील सामानाचं मोठं नुकसान झालं। दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली आहे, तर जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ज्यांचं घर आहे ते माझ्या सोबत आहे, पण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल, किती वाजता ही घटना घडली, कितीच्या सुमारास ही घटना घडली, तुम्हाला कसं माहित पडलं, तुम्ही त्या ठिकाणी घरात होतात का? हिंदी में कब हुआ ये, आप घर में थे क्या तब? नहीं, मैं घर में नहीं था, काम पे गया था। अच्छा, तो फोन पे हुआ कि दीवार गिरी है। वो लड़की फोन की थी, मम्मी दब गई है। अच्छा। तो सब आदमी, इधर के भी आदमी और कुछ प्रशासन आया 10-15 आधा घंटे के बाद। तो सब मिल के उसको पूरा मतलब कमर तक मट्टी दब गई थी, सब लोग निकाला। पाऊस एवढा जोरात होता ना की आतमध्ये जाऊनही काही करता येत नव्हता, आणि जशी जशी आम्ही माती काढत गेलो तशी माती अजून खाली पडायला लागली आणि ती पोरगी अजून दबत गेली। मग त्याच्यानंतर एक 15-20 मिनिटांनंतर पोलीस अधिकारी आणि फायर ब्रिगेडचे माणसं आले। मग त्यांच्या मदतीने आम्ही त्या बाईला काढू शकलो। प्रशासनाचा सगळा दोष आहे। सातत्यानं गरीब लोकांच्या साठी प्रशासन काहीच करत नाही। या हनुमाननगर टेकडीवाल्या भागातून नेहमी सातत्याने दिसत असतं। इथे जर धनदांडग्यांची वस्ती असती तर प्रशासन लगेच 0 मिनिटाला पोहोचलं असतं आणि सर्व कारवाई करण्यासाठी तत्पर झाले असते। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।